नमस्कार, विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपलं स्वागत। या चॅनलची संकल्पना आहे जगातला सर्वात मोठा आणि भव्य घुमट तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट विश्वराजबाग लोणी काळभोर इथं साकारणारे विश्वशांतीचे पुरस्कर्ता आदरणीय विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर यांची। हा विशेष कार्यक्रम आपण पाहताय प्रभावी व्यक्तिमत्व ज्यांनी आपापल्या क्षेत्रात, मग ते साहित्य असो, समाजकारण असो, विज्ञान असो, चित्रपट असो किंवा संगीत असो, भरीव काम केलं आणि जनमानसात आपलं स्थान आणि प्रेम निर्माण केलं। तो चालतो प्रकाश घेऊन अंधाराला हरवायला, स्वप्नांच्या त्या वाटेवरती आशेचे दीप लावायला। त्याच्या कर्तृत्वाच्या कहाणीतून नवी दिशा उमलते, समर्पणाच्या त्या ज्योतीने जग उजळत राहते, उजळत राहते। आजचं व्यक्तिमत्व आहे चार्ली चॅप्लिन। कार्यक्षेत्र चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक। जन्म 16 एप्रिल 1889, मृत्यू 25 डिसेंबर 1977 आणि उल्लेखनीय बाब इंग्लंडमधला सर हा सन्मान। चार्ली चॅप्लिन हे नाव उच्चारताच हास्याची एक लकीर आपल्या चेहऱ्यावर उमटते। ट्रॅम्प नावाचं ते खास पात्रही आठवतं। छोटी डर्बी हॅट, मोठे बूट, सैल कपडे आणि हातात काठी ही चार्ली चॅप्लिन यांची ओळख। त्यांच्या शैलीमुळं आणि हावभावांनी प्रेक्षकांना कायम खिळवून ठेवलं। विशेष म्हणजे त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये संवाद नसतानाही त्यांनी केवळ अभिनयातून लोकांना आपलंसं केलं। हिटलरवरही आपल्या चित्रपटातून व्यंग किंवा टीका करायला ते कचरले नाहीत। हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांच्यात एक समानता होती, ते म्हणजे दोघांच्या मिशा। चार्ली चॅप्लिन म्हणायचे, ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत तो दिवस फुकट गेला असं समजा। दुसऱ्यांना हसवणाऱ्या चॅप्लिन यांचं जीवन मात्र संघर्ष, मेहनत आणि जिद्दीचं उदाहरण म्हणता येईल। चार्ली चॅप्लिन यांचा जन्म 1889 मध्ये लंडन इथं झाला आणि त्यांचं बालपण कमालीच्या दारिद्र्यामध्ये गेलं। त्यांचे आई वडील दोघंही नाट्य व्यवसायात होते। आई हॅना ही तर नावाजलेली अभिनेत्री होती। चार्ली अवघे 5 वर्षांचे असताना एक नाट्यमय प्रसंग घडला। आई रंगमंचावर गात असताना आवाज खराब झाल्यामुळं थांबली, तेव्हा छोट्या चार्लीनं पुढे येऊन ते गाणं पूर्ण केलं आणि हीच त्यांची रंगमंचावरची सुरुवात। मात्र त्यांचं एकंदर बालपण दुःखातच गेलं। आईला नंतर वेड्याच्या इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलं। चार्ली आणि त्याच्या भावालाही काही काळ अनाथालयामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि वडिलांबरोबर राहणाऱ्या चार्लीला घरी सावत्र आईचा जाचही सुरू झाला होता। त्यावेळी परिस्थिती आणखी हलाखीची झाली होती। चार्लीला अभिनयाच्या गुणांवर काही काम मिळायला लागलं। फ्रेड कार्नो या कंपनीमध्ये त्याला पहिलं काम मिळालं। थोडं उत्पन्नही मिळायला लागलं। सी स्टोन कंपनीमध्ये मुखपटामध्ये काम करण्याची संधी, पुढे इरसाने, म्युच्युअल अशा कंपन्यांसोबत मुखपट ही त्याच्या भविष्यातल्या कारकिर्दीची सुरुवात होती।
लेखन, दिग्दर्शन, संगीत, संकलन अशी सगळी कौशल्य चार्ली चॅप्लिन यांनी आत्मसात केली होती. त्या काळातले इतर चित्रपट नेहमीच्याच पठडीतले होते, मात्र चार्ली चॅप्लिन यांच्या विनोदाला मानवतेची आणि कारुण्याची झालर असायची. द ट्रॅम्प, इझी सारखे विनोदी लघुपट लोकप्रिय ठरलेच, पण द किड सारखे मनाला स्पर्श करणारे चित्रपटही त्यांनी दिले. मॉडर्न टाइम्स, द ग्रेट डिक्टेटर, लाईमलाईट हे एकाहून एक सरस चित्रपट. त्यामुळे सगळ्या जगात त्यांचा प्रेक्षक जोडला गेला. सामाजिक विषयांवर उपहासात्मक टीका, मार्मिक विनोदी शैली वापरत यंत्रयुगावरही त्यांनी त्यावेळी भाष्य केलं. द सर्कस, वुमन ऑफ पॅरिस, सिटी लाईट्स अशा चित्रपटातून प्रस्थापितांचं विडंबनही केलं. दी ग्रेट डिक्टेटरमुळे तर त्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. आईन्स्टाईनसारखे शास्त्रज्ञ आणि चर्चिल, नेहरू, चौ एन लाय यासारख्या राजकारणी नेत्यांनाही हा चित्रपट भावला. मुकपटानंतर चार्ली यांनी बोलपटांमध्येही स्वतःला सिद्ध केलं. मॉन्श्योर व्हर्दू या बोलपटामध्ये चार्ली चॅप्लिन यांनी अँटी हिरोची भूमिका केली. त्यावेळी विनोदी शैली न अवलंबता त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीचं दर्शन घडवलं. चार्ली चॅप्लिन यांचं उत्तरार्धातलं आयुष्य चित्रपट क्षेत्रातल्या कामगिरीनं तसं भरभराटीचं गेलं. 1977 साली चॅप्लिन यांचं निधन झालं. आजही त्यांची नरम विनोदी पण उपहासात्मक शैली जगभर रसिकांच्या मनामध्ये घर करून आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच प्रभावी व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेण्यासाठी. नमस्कार.